आज आपण उपवासाच्या साबुदाणा खिचडी किंवा काही जण साबुदाण्याची उसळ पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. त्यापासून खमंग आणि खुसखुशीत असा चिवडा तयार करणार आहोत. यासाठी मी शिल्लक राहिलेली साबुदाण्याची उसळ किंवा मग साबुदाणा खिचडी छान ताटामध्ये पसरून कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवून घेतलेली आहे. वाळवलेली उसळ छान चाळणीमध्ये टाकून यामधील सर्व शेंगदाण्याचा कूट आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे हा तळताना करपल्या जात नाही. ते शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेले आहे. साबुदाण्याची जी खिचडी आहे ती आपण वाळवलेली तेलामध्ये टाकून छान फुलेपर्यंत नायलॉन साबुदाण्यासारखे फुलला पाहिजे इतपत हे छान तळून घ्यायचे. तळलेला चिवडा हा आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा आहे. शेंगदाणे आणि हिरवी मिरची पण आपल्याला तळून यामध्ये मिक्स करायची. हे सर्व जिन्नस एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. यामध्ये तुमच्या आवडीनं खोबऱ्याचे काप पण तुम्ही टाकू शकता. चवीपुरतं वरतून मीठ टाकायचे. पिठी साखर पण टाकू शकता किंवा मग लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता. तयार आहे आपला खमंग आणि खुसखुशीत शिल्लक राहिलेल्या साबुदाणा खिचडीचा चिवडा. रेसिपी नक्की करून